आठवड्यांपूर्वी गेवराई तालुक्यात लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। त्यावेळी पवन करवर यांनी हाके यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता। पवन करवर हे केरवाडी पालमचे रहिवासी आणि हाके यांचे निकटवर्तीय मानले जातात। मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास आपल्या 3 साथीदारांसोबत सावरगाव जवळील एका धाब्यावर ते जेवण्यासाठी थांबले होते। त्याचवेळी 40 ते 50 अज्ञात युवकांनी तिथे धाव घेतली आणि लाठ्या काठ्यांनी तसंच लाथाबुक्क्यांनी चौघांवर बेछूट हल्ला चढवला। या हल्ल्यात पवन करवर यांच्या डोक्याला गंभीर मार लागली। यात ते गंभीर जखमी झाले। त्यांच्या 3 साथीदारांनाही मारहाण झाली। त्यांना किरकोळ दुखापतही झालीये। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालक कुळी यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात हलवलं आणि हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला। मात्र सर्व हल्लेखोर सध्या फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचं पथक कार्यरत आहे। यावर प्रतिक्रिया देताना हाके यांनी गंभीर आरोप केलेत। गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित यांच्या कार्यकर्त्यांनीच करवर यांच्यावर हल्ला केलाय। रात्री संतोष देशमुख होता राहिला असा आरोप हाके यांनी केला। परंतु या हल्ल्यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही। ज्यावेळी गेवराईमध्ये हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी करवर हे बचावासाठी आले होते। त्याच्याच रागातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे।